प्रेक्षकांनो, आज नेत्राचा नवरा बघितलाय बरं का फायनली, आणि चांगला फेमस ॲक्टर आहे. जे माझे रिव्ह्यू नेहमी एन्जॉय करतात त्यांना माहीत असेल मी या मालिकेचा रिव्ह्यू देत होते ज्यात नेत्राचा नवरा आहे. तर सुरुवातीला आपण बघतोय की सुवाई शशांकला समजून सांगत असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता या सुवाई म्हणतात, जा आधी तू अप्पूची समजूत घाल आणि तिला घरी घेऊन ये. पण मला असं वाटतंय शशांक ना आता काय बोलू मी, नो कमेंट्स. शशांक म्हणत असतो की मला असं वाटतंय नेत्राला आधी संकटातून काढणं महत्त्वाचं आहे. आपण दादांशी बोलू आणि करू काहीतरी. सुवाई म्हणतात, अरे बाबा नंतर बघू ना आपण कोण बरोबर आहे कोण चूक आहे, आधी अप्पूला घेऊन ये. तुझी प्रायोरिटी सध्या अप्पू आहे आणि तीच असायला हवी. तेव्हा हा शशांक अजून त्याच्यावर सुवाईची वाद घालतो की सरळ सरळ सांग ना मी चुकतोय आई म्हणून. सुवाई म्हणतात, अरे बाबा तुझ्यावर विश्वास आहे रे माझा पूर्ण, पण तुला कळत कसं नाहीये, माझा नेत्रावर विश्वास नाहीये. अरे ती 100% खोटं बोलतीये. अमेय म्हणतो, अरे बाबा ती तू म्हणत असशील तसं खरं जरी असेल ना तर ती नेत्रानं तिने जे कर्म केलेत ना तर ती हेच डिझर्व करते. पण कनवाळू शशांक म्हणतो, असं कसं बोलतोस रे तू, एवढे बोथट नाही होत आपण. पण आमेनं भारी टोमणा मारलाय. काय ना शशांक, जेव्हा पोलीस लॉकअपमध्ये राहावं लागतं ना आपली काहीही चूक नसताना तेव्हा भावना आपोआप बोथट होतात. मला आमेचं उत्तर आवडलं प्रेक्षकांनो. आता या सुवाई म्हणत असतात, हे बघ बरं आता वाद नका घालू, तू आत्ताच्या आत्ता जा आणि अप्पूची समजूत काढून घेऊन ये. पण शशांक अप्पूकडे न जाता त्याच्या खोलीत निघून गेलाय. तुम्हाला अर्जन्सी कळतच नाहीये. आणि प्रेक्षकांनो, शशांकच्या मनात एवढी माणुसकी एवढी दयामाया आहे की त्याला सध्या अप्पूपेक्षा नेत्राला जास्ती प्रेफरन्स द्यावा असं वाटते. नेत्रा संकटात आहे ना. इकडे अप्पूची मनधरणी चालू आहे जेवणासाठी, पण आता अप्पू काही जेवायला तयार नसते कारण तिला असं वाटतंय शशांक जेवला नसेल. कौशिकदा जरा रागवतातच, हे बघ तुला जेव असा आग्रह नसता केला आम्ही एरवी, पण तुझी अवस्था अशी की तुला जेवावंच लागेल. तुला पण माहितीये ना हे अप्पू. आता इकडे सुवाई सुद्धा आग्रह करताय, बाळा जेव न रजा. अरे एकटाच जेवायचा राहिला होतास म्हणून इकडे घेऊन आले. शशांक म्हणत असतो, मला भूक नाही आई. सुवाई म्हणतात, का भूक नाहीये, ऑफिसमध्ये काही खाल्लंस का तू. शशांक म्हणत असो, काही खाल्लं नाहीये मी, पण नकोच आहे मला. सुवाई म्हणतात, असं नाही करायचं, उपाशी नाही राहायचं बरं. शशांक पण नाहीच म्हणत असतो. इकडे कौशिकदा म्हणतात, तुला शशांकची काळजी वाटते ना अप्पू. अप्पू म्हणते, मला काही कोणाची काळजी नाही वाटत आहे. आता हे कौशिकदा म्हणतात, हे बघ अप्पू आम्हाला सगळं कळतंय, शशांक जेवणार नाही या विचाराने तू कशाला उपाशी राहतेस. नाही म्हणजे तुला त्याच्याबद्दल काही वाटतच नाही ना, मग कशाला त्याचा एवढा विचार करतेस. शशांक सुवाईला एक्सप्लेनेशन देतोय, हे बघ आई मी काहीही चुकीचं वागलो नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. सुवाई म्हणतात, हे बघ बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू कधीच चुकीचं वागणार नाही. शशांक म्हणतो, हाच विश्वास अपूर्वाचा का नाहीये ग माझ्यावर, की माझा नवरा कधीच चुकीचं वागणार नाही. आता सुवाई म्हणतात, काय न नेत्राबद्दलचे तिचे पूर्वानुभव खूपच वेगळे आहेत आणि वाईटच आहेत ना. दुधाने बिचारीचं तोंड पोळलंय त्यामुळे ती ताकही फुंकूनच पिणार ना. हे बघ राजा, अप्पूला आपण नेत्राबद्दल सांगितलं नाही ते चुकलं ना. शशांक म्हणतो, आई त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती ना, तुला तर माहितीच आहे. सुवाई म्हणतात, अरे हो बाबा सगळं तिला बाहेरून कळलं ना, तिला वाईट वाटलंच असेल ना शशांक. बरं तुलाही काय गरज होती ती फाईल नेऊन द्यायची, कोणाला तरी द्यायची ना बाबा. बरं गेला तर गेला, स्वतःहून गेला. आणि एरवी तू अप्पूला फोन करत असतोस आणि आज अमेयच्या हाताने निरोप पाठवला, तिला सांगायचं ना फोन करून, अगं बाई मी नेत्राकडे चाललोय फाईल द्यायला, मग तिचा सुद्धा गैरसमज दूर झाला असता ना. पण शशांक म्हणतो, काय झालं असतं आई, त्याने तिचा पूर्वग्रह थोडीच बदलला असता. सुवाई म्हणतात, हे बघ तू रागव नकोस, तू मगाशी आला ना म्हणजे बोलून गेलास की तू अप्पूने म्हणजे नेत्राला तुला मिठीत वगैरे बघितलं. शशांक म्हणतो, अगं आई तसं काही नव्हतं. पण सुवाई म्हणतात, बाळा चिडू नकोस ना बाळा, अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. मग शशांक म्हणतो, अगं आई नेत्रा फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्षी रडत होती, मी फक्त तिला आधार द्यायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात अपूर्वा तिकडून आली आणि तिचा गैरसमज झाला. मिठीत नव्हतो का आई आम्ही. आई त्या नेत्राला ना आपल्या मदतीची गरज आहे, तिला मदत नाही केली तर बिचारी गुदमरून मरेल का आई. सुवाई म्हणतात, हे बघ तू सांगतोयस तर विश्वास ठेवते मी, पण ती नेत्रा खूप भयंकर बाई आहे रे, तू नको विश्वास ठेवू. जोवर तू खरं खोटं शहानिशा करत नाही तोपर्यंत तिची मदत करायला जाऊ नकोस शशांक. हे बघ आता त्या पोरीमुळे म्हणजे नेत्रामुळे मला तुमच्या दोघांवर विघ्न नकोय. आता तुझ्याकडून कुठली चूक होता कामा नये शशांक नेत्राच्या बाबतीत, मला तुमच्या संसारात विघ्न अजिबात नकोय आता. पण आता या बिचाऱ्या सारिका आत्या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे तसं काय झालं अप्पू, काय चुकलं शशांकचं, का भांडलीस त्याच्याशी, तो तुला वेळ देत नाही का कामाच्या व्यापात, असेल एवढंच कारण. पण मग बोल ना त्याच्याशी, मी बोलू का फोन करून. आता अप्पू म्हणते, हो तूच विचार ना आत्ती फोन करून नेमकं काय कारण आहे. आता आत्ती
म्हणतात बरं करते मी फोन, पण आता हे कौशिकदा म्हणतात नको नको त्याची काही गरज नाही आहे, मी विठूदांना फोन करून विचारलंय, शशांक जेवत होता तेव्हा नेमका. अपू म्हणते बाबा तू खरंच फोन केला होतास? कौशिकदा म्हणतात हो. आता इकडे सुवाई पण लहान मुलांना नादी लावतात ना तसं शशांकला घास खाऊ घालतायत आणि म्हणतात अरे मगाशीच यांनी फोन केला होता कौशिकांना आणि अप्पू जेवली असं सांगितलंय त्यांनी, पण काय रे तुझं एवढं प्रेम आहे तिच्यावर, काळजी करतोस तिची, मग का जाऊ दिलंस रे तिला माहेरी? शशांक म्हणतो मी काही तिला जाऊ दिलं नाही आई, तिची तीच गेली आहे तारा तारा. काळजी नाही वाटणार का गाई? या अवस्थेत ना ती जेवत पण नाही नीट व्यवस्थित आणि ती टाळाटाळ करत असते जेवायला, उशीर करते ती ना आणि तिचं चक्र सगळं विचित्र आहे, काय सांगू तुला आई. सुवाई म्हणतात मी तुला एवढे डिटेल नाही विचारले, मी एवढंच विचारलं तू का जाऊ दिलंस अप्पूला. हसायला लागतात त्या आणि म्हणतात नको काळजी करू, सारिका कौशिकदा आहे ना सगळे, तू जेव बरं. मी आणि त्या एक एक घास शशांकला त्यांच्या हाताने जेवू घालताय. आणि इकडे या सारिका आत्या आणि कौशिकदा अप्पूला नादी लावतायत. सारिका आत्या म्हणतात मी अप्पूला ना छान गोष्ट सांगणार आहे एका राजकुमारीची, ती राजकुमारी नाही का हसत नसते आणि राजा दवंडी पिटवतो, जो कोणी हसवेल माझ्या राजकुमारीला त्याला हात देईल मी. मग कौशिकदा म्हणतात हां, आणि ती राजकुमारी हसायला लागली आणि मग राजाने तिचं लग्न लावून दिलं. आणि हे सगळेजण गमती गमतीमध्ये जेवणातलं काहीतरी म्हणजे सारिका आत्याने तिच्यासाठी काहीतरी आईस्क्रीम का काही आणलंय आणि ते तिच्या नाकाला लावतात, म्हणजे तिला हसवायचा प्रयत्न करतात. काय आहे ना प्रेक्षकांनो, शशांक आणि अपूर्वा बालिश आहेत, पण शशांकला आणि अप्पूला हे कळत नाहीये की अप्पू प्रेग्नेंट आहे. शेवटी बाळाची काळजी जास्ती महत्त्वाची आहे ना, ताण येता कामा नये, त्यामुळे या मोठ्या लोकांना जबाबदारी घ्यावी लागतीये आणि अप्पूला आणि शशांकला असं नादी लावावं लागतंय. किती अवघड आहे नाही आजकालची जनरेशन, कसं व्हावं पुढे. असो आता अप्पूला आठवत असतं की शशांकने कसं तिच्यासाठी काय काय केलंय वगैरे वगैरे, आणि आता सारिका आत्या तिला हसवत आहे, बघ बघ आपली राजकुमारी हसली दादा. आणि कौशिकदांच्या पण नाकाला ते आईस्क्रीम लावण्यात आलंय आणि सगळेच जण स्माइल करतात, हे राजकुमारी हसली. कौशिकदा अप्पूला समजवत आहे, हे बघ अप्पू बाळा काळजी करू नकोस, तुझ्या बाळाची काळजी घे, ते जास्ती महत्त्वाचं आहे सध्या. पण अप्पू मात्र गममध्ये आहे, कारण तिला खूपच हर्ट झालंय शशांक अशा पद्धतीने वागलाय म्हणून. खरं तर अप्पूचं वागणं ना या बाबतीत मी समजू शकते प्रेक्षकांनो, ती हर्ट होणं खूप साहजिक आहे. सारिका आत्या म्हणतात तुला भूक बीक लागली तर मला उठव आणि अंधारात शोधाशोध करू नकोस, मी झोपू का? अप्पू म्हणते नको आत्या राहू दे. आता इकडे सुवाई समजवत आहेत शशांकला, हे बघ बाळा झालं संपलं, बोलता बोलता जेवलास की, आणि म्हणाला होता भूक नाहीये. आता हा शशांक म्हणतो आई किती प्रेम करतेस ग तू माझ्यावर, तूच समजून घेतेस मला. आता सुवाई म्हणतात असं नसतं रे बाळा, हे बघ माझं जेवढं प्रेम आहे ना तेवढं अप्पूचं पण आहे तुझ्यावर, आणि प्रेम म्हणजे असं काही कमी जास्त नसतं रे राजा, त्याला काही मोजपट्टी नसते. प्रेम म्हटलं ना बाळा की इतरही गोष्टी येतात, प्रेमाचं स्वरूप, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडनं काही अपेक्षा असतात, प्रेमाचं नातं, नात्याबरोबर येणारे हक्क, या सगळ्या गोष्टींमधूनच प्रेम फुलत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरच प्रेम अवलंबून असतं. प्रेम कधी असं एकटं येत नसतं रे आयुष्यात, त्याच्याबरोबर सगळ्या अपेक्षा येतात. आणि मुलगा म्हणून माझ्या तुझ्याकडनं अपेक्षा नाही येत रे राजा, तू ज्या काही अपेक्षा होत्या ना त्या सगळ्या पूर्ण केल्या आहेत, पण नवरा म्हणून अप्पूच्या तुझ्याकडनं नक्कीच अपेक्षा आहेत आणि त्या तुला पूर्ण करायच्या आहेत बरं का. उद्या जा तिच्याकडे, न भांडता तिची समजूत काढ आणि तिला घरी घेऊन ये, मी ना तुला कोऱ्या कागदावर लिहून देते. अरे अप्पूचा सुद्धा घरी जीव लागत नसेल. शशांक म्हणतो हो आई बरोबर आहे तुझं. आता त्या म्हणतात भासभर भात खाशील का? शशांक हात जोडतो आणि म्हणतो नको आई आता बस कर. सुवाई आता गेल्यात तिथून निघून, पण आता माई तिथे ओसरीमध्ये जप करत बसलेल्या असतात काळजीने. सुवाई म्हणतात काय झालं माई, इथे का बसल्यात? माई म्हणतात अगं मला झोपच येत नाहीये, माझ्यामुळे ह्यांची झोप मोड नको म्हणून इथे बसलीये मी. काय व्हायचं ग सुवा अप्पू शशांकचं? आता सुवाई म्हणतात मला वाटलंच, एवढी का काळजी करताय माई? माई म्हणतात अगं सुवा काळजी नको करू तर काय करू, अप्पूला दिवस राहिले तर असं वाटलं सगळं सुरळीत होईल, पण नाही. आता ही चिडून पुन्हा माहेरी गेली. आता सुवाई म्हणतात नका काळजी करू माई, हे रुसवे फुगवे चालणारच आयुष्यभर, 4 दिवसाचा राग आहे, झाला शांत की येईल, तशी ती नाही राहू शकत आपल्याशिवाय, उद्या सकाळी ती येते की नाही बघा. माई म्हणतात अगं सुवा पण हे किती दिवस चालणार आहे, मला वाटलं आता ती समजूतदार झाली, आपल्या दोघींच्या जागेवर तीच तर आहे पुढे या घराला बांधून ठेवणारी, पण कसलं काय आणि कसलं काय, देव आशा दाखवतो आणि झटक्यात त्याच्यावर बोळा फिरवतो. सुवाई म्हणतात हे बघा माई असं काही होणार नाही यावेळेला, मी अप्पू शशांकच्या संसाराला ग्रहण लागूच देणार नाही. आता या माई म्हणतात नेत्रा आलीये ना तेव्हाच लागलंय ग्रहण सुवा, अप्पूने समजुतीने घ्यायला हवं सुवा, आता सगळ्या अपेक्षा बायकांकडनंच असतात नाही प्रेक्षकांनो. सुवाई म्हणतात घेईल ना, ती पण समजून घेईल. माई तिचा फक्त गैरसमज झालाय, पण मला ना त्या नेत्राचं टेन्शन आलंय, ती ना या दोघांच्या मध्ये नको यायला.
माई म्हणतात अगं ती कशी आपल्याला माहिती नाही का, अमेयाच्या वेळेला किती खालच्या थरावर गेली होती ती. सुवाई म्हणतात माई आपण ती वेळच येऊ द्यायची नाही आणि आपण ना आधीच काळजी घ्यायची, तिला मध्येच नाही येऊ द्यायचं. माई म्हणतात कसं करणार आहेस तू सुवा. अगं अमेय शशांकची बॉस आहे ती, दोघांना नोकरीवरून काढून टाकलं म्हणजे. सुवाई म्हणतात अशी कशी काढेल ती, काय चूक आहे त्यांची, असं नाही होणार माई. आपण सारिकाताईंशी बोलूया का एकदा. माई म्हणतात त्याने काय होणार आहे, ती नेत्रा सारिकाताईंना धूप घालत नाही आणि अप्पूने जे बघितले ना त्यामुळे तिच्या मनावर ओरखडा उमटलाय. ती जखम कशी भरून काढायची सुवा. सुवाई म्हणतात जखम भरेल माई, तिला जेव्हा कळेल की माझा शशांक निर्दोष आहे तेव्हा ती आपोआप समजून घेईल. आपण मात्र प्रयत्न सोडायचे नाही माई, त्या नेत्राला ना अप्पू शशांक पासून लांब ठेवायचं आपण. अहो माई आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रेक्षकांनो आता या सुवाई काय करतील कोणाच ठाऊक, पण आता त्यांनाही टेन्शन आलंय. त्या माईंच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतायत आणि इथे पुढे ना प्रेक्षकांना आता नेहमीच ते जुदाई, अप्पूला टेडी आठवतोय, शशांकला अप्पू आठवतीये आणि इथे पुन्हा त्यांनी ते सॅड सॉन्ग प्ले केलंय, दूर दूर चालली आज माझी सावली. आणि या गाण्यातच त्यांनी तो अख्खाच्या अख्खा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की अप्पू नेत्राच्या बाबतीत काय झालंय याची शहानिशा करायला गेली आहे आणि नेत्राचा नवरा तिच्याशी खूप भांडत असतो. तर नेत्राचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे ते बघा. आता तो नेत्रावर ओरडत असतो की कुठेच जायचं नाही तू आज. ती म्हणत असते अहो तो लॅपटॉप नका फोडू प्लीज, माझं प्रेझेंटेशन आहे महत्त्वाचं त्याच्यात. पण तो मुद्दाम तो लॅपटॉप आपटत असतो आणि नेत्राला त्रास देत असतो. हे महत्त्वाचं आहे का तुझ्यासाठी, बरं. आणि असं म्हणून त्याने फेकलंय ते आणि अप्पू हा सगळा तमाशा बाहेरून बघत असते. तर ओळखलत नाही या ॲक्टरला कोण आहे ते, शंतनू आहे हा. आता कुठल्या मालिकातला आहे तो तुम्ही गेस करा. पण अप्पूने हे सगळं बघितलंय तर आता ऑब्व्हियसली अप्पू नेत्राला मदत करायलाच जाणार आणि शशांकचे आणि तिचे गैरसमज दूर होणार. तर कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो आपण लवकरच आता 50,000ची फॅमिली पूर्ण करू प्रेक्षकांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या एफर्टला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.